जुन्या आठवणीनं उजाळा सत्यकथा भाग 175 लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव। इंटरनॅशनल हॉटेलमध्ये मी सिक्युरिटीमध्ये सूर्याच्या रक्षेचं काम करत होतो, परंतु तिथे किती काम करायचे, कोणते काम करायचे हे त्यांनी नेमून दिलेले होते। त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाबरोबरच पार्किंग पाहणे, लिखापढी करणे, स्टाफचे हजेरी वगैरे घेणे, तसेच चेकिंग वगैरे करणे आणि रात्रीच्या वेळेस रात्रपाळी जर असेल तर रात्रीपाळीच्या वेळेस मग मात्र तिथं सोलर आणि बॉयलर होतं। ते बॉयलर पेटवावं लागत होते। सकाळीच 1:30 वाजता 1 वाजता त्या बॉयलरमध्ये लाकडं वगैरे टाकावे लागत असत। ती लाकडं वगैरे टाकून मग ते बॉयलर पेटवलं जात असत। ते बॉयलर पेटवणं फार हे होतं। त्याला बॉयलर पेटवायचं म्हटल्यानंतर त्याला फार जिकिरीचं काम होतं, फार जोखमदारीचं काम ते होतं। ते बॉयलर पेटवायचं त्याच्यासाठी सर्व काही तयारी करून ठेवावी लागत होती आणि त्याला गरम झाल्यानंतर त्याच्याकडे फार लक्ष द्यावं लागत होते। त्याच्यातलं ते सर्व एअर वगैरे काढून द्यावं लागत असेल। रूममध्ये जाऊन रूममधील जे भक्त तिथे रूम घेतलेले असत त्यांना रूममध्ये पाणी दाखवावं लागत असेल। ते पाणी लवकर निघत असेल। जास्त गरम बॉयलर झाल्यानंतर ते पाईपाने पाणी सोडून एअर वगैरे काढून मगच ते पाणी मिळत असेल। आणि सोलारच्या बाबतीतही तसेच होते। जर समजा सोलार चालू करीत असेल तर सोलारचाही एअर लवकर निघत नव्हता। ते पाणी काढण्यास फार दिक्कत होत असे। एकंदरीत सिक्युरिटी रक्षकाला त्या सुरक्षा रक्षकाला एक जणाला तिला थांबावं लागत होतं। रात्रपाळीला 2 जण असायचे। एक जण कायमस्वरूपी फक्त त्या बॉयलरकडे लक्ष देणे आणि ते पाणी वगैरे काढून देणे हे काम एका जणाकडे असायचे आणि एक जण खाली पार्किंगला थांबावं लागत असे। पार्किंगचे काम एक जण सांभाळायचा, एक जण ते काम सांभाळत असे। परंतु पाणी जर लवकर निघाले नाही, ते स्टीम एअर लवकर निघाला नाही तर फार धांदल उडायची। ते काम माझ्याकडे सोपवले गेले होते। मी ते काम करत असे। जास्त गर्दी नसेल तर सोलार वापरले जायचे आणि